नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. आजच्या घडीला शेतकऱ्यांच्यावरती खूप मोठं संकट. मी महादेव किसन सोळंके, राहणार सोंदूर तालुका, जिल्हा जालना. शिर्डी सर्कलमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे झालेल्या शेती पिकाचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम आज करू शकत नाही अशा प्रकारची शेतीची अवस्था झालेली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने सध्याच्या घडीला सर्वसामान्य जनतेला नाचवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. तो प्रकार म्हणजे जातीवाद. एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांना पेटून द्यायचं काम या स्थानिक राज्य सरकारने या ठिकाणी सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि माझ्या शेतकऱ्याची परिस्थिती एवढी एवढी बेकार आहे की अक्षरशः शेतामध्ये जाऊन पाहिल्याच्यानंतर असं वाटतं की कधी कधी हे जे राजकारणी लोक आहेत यांचा जीव घ्यायला पाहिजे. मी मरायला तयार आहे. भविष्यामध्ये मी या लोकांचे नाव पण उघड करणार आहे. यांना बोलायची मला काही एवढं भीती वाटत नाही गोष्टीची, कारण की आज मेल्यासारखा प्रकार आज आमचा शेतकरी वर्गाचा आज मेल्यासारखं आहे. मी जिवंत काय मरणं काय हे आमचा रोजचाच प्रश्न या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर आहे. शेती पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये सध्याच्या भानावर नाही आहे. फक्त जातीमध्ये समाजामध्ये भांडण लावून द्यायचं, तीळ निर्माण करायची आणि जे महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये ते मुद्दे लोकांच्या शेतकऱ्यांच्या डोक्यातून कसे बाजूला करता येईल महत्त्वाचे मुद्दे, त्याच्यासाठी जातीवादीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. धिक्कार ह्या राज्य सरकारचा आणि या नालायक भाजप सरकारचा, की जे सरकार आज इंग्रजाच्या प्रकडचं सरकार, इंग्रजापेक्षा कितीतरी धोकादायक आणि खतरनाक अशा प्रवृत्तीचं हे सरकार या राज्यामध्ये स्थापित आहे. आम्हाला कुठल्याही सरकारचं काही हे नाही, ते भाजप असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, कोणता असो, खड्ड्यात जाऊ दे पक्ष. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढणारं सरकार राज्यामध्ये पाहिजे आणि ते नवयुवक पिढीने ते सरकार भविष्यामध्ये स्थापित करावं. धन्यवाद.